सर्वांना नमस्कार. मेकॅनिकल मोटर वाहनावरील या मॉड्यूलमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पॉवर स्टीअरिंग फ्लुइड तपासणे, टॉप अप करणे, पॉवर स्टीअरिंग सिस्टमची प्रेशर टेस्टिंग आणि फ्लशिंग करणे शिकूया. या व्हिडिओच्या अखेरीस तुम्ही हे करू शकाल: पॉवर स्टीअरिंग फ्लुइड लेवल आणि त्याची स्थिती तपासणे, पॉवर स्टीअरिंग सिस्टम मधील फ्लुइड लेवल टॉप अप वाढवणे, पॉवर स्टीअरिंग फ्लुइड प्रेशर टेस्ट करणे, पॉवर स्टीअरिंग सिस्टमचे फ्लुइड फ्लशिंग करणे आणि पॉवर स्टीअरिंग फ्लुइड सिस्टम भरणे आणि ब्लीड करणे. यासाठी लागणारे टूल्स, इक्विपमेंट आणि मटेरियल्स गोळा करूया. ट्रेनिज टूल किट 1, व्हेकल विथ पॉवर स्टीअरिंग 1, प्रेशर गॉज 1, पॉवर स्टीअरिंग होज आवश्यकतेनुसार, हायड्रॉलिक ऑइल आवश्यकतेनुसार, कॉटन वेस्ट आवश्यकतेनुसार, सोप ऑइल आवश्यकतेनुसार, 5W ऑइल आवश्यकतेनुसार. स्टीअरिंग फ्लुइड लेवल तपासणे. इंजिन बंद आहे आणि स्पर्श करण्याइतपत थंड आहे याची खात्री करा. पॉवर स्टीअरिंग रिझर्वायर शोधा आणि ब्लीड व्हॉल्व्ह शोधा. कॅप काढून टाका आणि फ्लुइड लाईन्स लेवल निरीक्षण करा. बहुतेक पॉवर स्टीअरिंग रिझर्वायर स्वच्छ प्लास्टिक पासून बनलेले असतात आणि फ्लुइड लेवल निरीक्षण करण्यासाठी कॅप काढावी लागत नाही. कॅपला जोडलेल्या डिपस्टिकवर मार्किंग्स किंवा लाईन्स असू शकतात जे मिनिमम आणि मॅक्झिमम लेवल्स दर्शवितात. फ्लुइड लेवल स्थिती तपासा आणि आवश्यक असल्यास फ्लुइड बदला. जर फ्लुइड लेवल खूप कमी असेल तर पॉवर स्टीअरिंग सिस्टीम मधील कमी होण्याचे कारण शोधा. जर फ्लुइड लेवल मिनिमम मार्कपेक्षा कमी असेल तर आपल्याला अधिक पॉवर स्टीअरिंग फ्लुइड जोडण्याची आवश्यकता असू शकते. हळूहळू एका वेळी थोड्या प्रमाणात फ्लुइड घाला. ओव्हरफिलिंग टाळण्यासाठी वारंवार लेव्हल तपासा. एखादा भाग खराब झाला असेल किंवा मात्र झाला असेल तर तो डिफेक्टिव्ह भाग बदलून घ्या. गरज पडल्यास स्टीअरिंग व्हील लॉक टू लॉक ऑपरेट करून पॉवर स्टीअरिंग सिस्टीम लावा. पॉवर स्टीअरिंग सिस्टीमची योग्य कृती सुनिश्चित करा. प्रेशर चाचणी. पॉवर स्टीअरिंग फ्लुइड लेवल तपासा. पॉवर स्टीअरिंग पंप ड्राईव्ह बेल्ट तपासा आणि आवश्यक असल्यास ॲडजस्ट करा. इंजिन स्टार्ट करा आणि पॉवर स्टीअरिंग सिस्टम मधून आवाज ऐका. पंपाला पॉवर स्टीअरिंग गेज लावा. पॉवर स्टीअरिंग सिस्टम भरून ब्लीड करा. इंजिन स्टार्ट करा आणि हाय प्रेशर लाईन, पंप, कंट्रोल व्हॉल्व्ह आणि रिलीफ व्हॉल्व्हवर प्रेशर गेज रीडिंगचे निरीक्षण करा. इंजिन चालू असताना स्टीअरिंग डावीकडे आणि उजवीकडे वळवून प्रेशर गेज रीडिंगचे निरीक्षण करावे. इंजिन चालू असताना प्रेशर गेज व्हॉल्व्ह बंद करून प्रेशर रीडिंगचे निरीक्षण करावे. फ्लश सिस्टम. पॉवर स्टीअरिंग रिझर्वायर खाली पॅन ठेवा. रिझर्वायर मधील रिटर्न होज फिटिंग काढून टाका आणि रिझर्वायर फ्लुइड वाहून जाऊ द्या आणि रिटर्न होज पॅन मध्ये वाहू द्या. रिटर्न पोर्ट प्लग करा आणि फ्लुइड रिझर्वायर भरा. इंजिन स्टार्ट करा आणि रिटर्न होज फ्लुइड पदार्थ पॅन मध्ये जाऊ द्या. जुना फ्लुइड निघत असल्याने रिझर्वायर स्वच्छ फ्लुइड घाला. इंजिन स्टार्ट करा आणि रिटर्न होज मधून फ्लुइड पॅन मध्ये वाहू द्या. फिलिंग आणि ब्लीडिंग करणे. इंजिन बंद करून थंड केलं आहे याची खात्री करा. पॉवर स्टीअरिंग रिझर्व्ह कॅप काढून फ्लुइड लेवल तपासा. ते भरण्यासाठी आवश्यकतेनुसार फ्लुइड घाला. कॅप रिप्लेस करा. स्टीअरिंग बॉक्सवरील पॉवर स्टीअरिंग ब्लीड व्हॉल्व्ह शोधा. स्टीअरिंग बॉक्सपासून पॉवर स्टीअरिंग पंप आणि इतर कॉम्पोनेंट्स पर्यंत पॉवर स्टीअरिंग लाईन शोधा. जर ब्लीड व्हॉल्व्ह असेल तर तो या लाईन्सवर स्थित असू शकतो. स्टीअरिंग बॉक्सवरच ब्लीड व्हॉल्व्हची उपस्थिती दर्शवणारे कोणतेही चिन्ह किंवा लेबल शोधा.
कारच्या स्टिअरिंगमुळे काही आवाज येत असेल आणि स्टिअरिंग अधिक अवघड होत असेल तर ते पॉवर स्टिअरिंग पंपमध्ये अडकलेल्या एअर पॉकेटमुळे असू शकते. ब्लीड व्हॉल्व्ह उघडा आणि ब्लीड व्हॉल्व्ह बंद करण्यासाठी स्टिअरिंग व्हील लॉक करण्यासाठी अनेक वेळा लॉक करा. पॉवर स्टिअरिंग फ्लुइड लाईनमध्ये हवा नाही याची खात्री करा. वाहन चालवण्यापूर्वी पॉवर स्टिअरिंग फ्लुइड लेवल तपासा. या व्हिडिओमध्ये आपण कसे करावे याबद्दल चर्चा केली आहे. पॉवर स्टिअरिंग फ्लुइड लेवल आणि त्याची स्थिती तपासणे, पॉवर स्टिअरिंग सिस्टममधील फ्लुइड लेवल वाढवणे, पॉवर स्टिअरिंग फ्लुइड प्रेशर चाचणी करणे, फ्लुइड फ्लश एक पॉवर स्टिअरिंग सिस्टम, पॉवर स्टिअरिंग फ्लुइड सिस्टम भरणे आणि ब्लीड करणे. आशा आहे की तुम्हाला या सत्राची स्पष्टपणे समज आली असेल. तुम्हा सर्वांचे आभार आणि आता आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया.